शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। 24 वर्षीय विवाहितेने सासरच्या विरोधात मानसिक व शारीरिक छळ, मारहाण आणि हुंड्याची मागणी केल्याच्या आरोपावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। यावरून 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी यांचा विवाह 17 मार्च 2024 रोजी अलकेश माधव म्हात्रे यांच्याशी झाला होता। लग्नानंतर 2 महिने धाराशिव जिल्ह्यात व नंतर पुणे येथे ती सासरी नांदत होती। मात्र 10 फेब्रुवारी 2025 पर्यंतच्या काळात पती अलकेश व सासरचे इतर सदस्य यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप तिने केला आहे। फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे संशयित आरोपींनी तिला तुझ्या आई वडिलांनी लग्नात मानपान दिला नाही, सोने दिले नाही, अपमान करून शिवीगाळ केली, तसेच बांधकाम करण्याकरिता 25 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली आणि त्यास नकार दिल्यानंतर तिला मारहाणही केल्याचं या फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। मध्य शहरास बाजारपेठ एकाच वेळेला 4ही बाजूंनी खोदून ठेवत ऐन पावसाळ्यात व्यापारी सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड पिळवणूक मनपा प्रशासन करत आहे। विकासाच्या नावाखाली नियोजन शून्य कारभार सुरू आहे। नागरिकांसाठी हे सहन करण्यापलीकडे गेले। मध्य शहर बाजारपेठेतील रखडलेली कामं नियोजनबद्ध जलद गतीने पूर्ण करा, अन्यथा मनपाला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख किरण काळे यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे दिला आहे। शहराच्या अनेक भागात प्रचंड मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर कचरा साचला आहे। नागरिकांच्या तक्रारीनंतर या परिसराचे शहर प्रमुख काळे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली। अहिल्यानगर शहरातील सारसनगर पुलाजवळ एका हद्दपार गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले। शुभम उर्फ मडक्या मारुती धुमाळ असे त्या पकडलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धुमाळ याला उपविभागीय दंडाधिकारी अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार 22 सप्टेंबर 2023 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते। मात्र 19 जून 2025 रोजी दुपारी 4:30च्या सुमारास तो सारसनगर पुलाजवळ फिरताना दिसून आला। यामुळे त्याने न्यायालयीन आदेशाचा भंग केल्याचं स्पष्ट झालंय। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला पकडून भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड कंपनीच्या गुलाबनगर पाईपलाईन रस्ता अहिल्यानगर येथील शाखेत तब्बल 7,11,666 रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी 4 कर्मचाऱ्यांविरोधात गुरुवारी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी दीपक कारभारी बाणेदार यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। बाणेदार हे कंपनीमध्ये बँच क्रेडिट मॅनेजर या पदावर कार्यरत असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीत 4 कर्मचाऱ्यांनी कर्जदार महिलांकडून घेतलेली रक्कम कार्यालयात न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचं नमूद केलं आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या आदेशानुसार अवैध जुगार अड्ड्यांवर विशेष पथकाने केलेल्या कारवाईत 2 ठिकाणी छापे टाकून एकूण 9,17,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईत एकूण 31 जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे पहिली कारवाई ही पंचासमक्ष अमरधाम जवळील लोखंडी पुलाखालील शेडमध्ये केली। या ठिकाणी 12 संशयित तिरट नावाचा जुगार खेळताना आढळलेत। यावेळी पोलिसांनी 74,520 रुपये रोख तर 1,41,000 रुपये किमतीचे मोबाईल, दुचाकी व जुगार साहित्य असा एकूण 2,15,520 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। तर दुसऱ्या कारवाईत दिनेश हॉटेलच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये तिरट नावाचा जुगार खेळताना 17 संशयित आढळलेत। या ठिकाणी 2,46,830 रुपये रोख, 4,61,150 रुपये किमतीचे मोबाईल, दुचाकी व जुगार साहित्य असा एकूण 7,01,980 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते
मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.